नाशिकमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेली रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी झाडं तात्काळ तोडण्याची मागणी स्थानिकांनी केली। दुसरीकडे शेकडो वर्ष जुनी झाडं तोडू नयेत यासाठी पर्यावरण प्रेमींनी वटवृक्षाखाली आंदोलन केलंय। मात्र पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरू असतानाच वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणी साठा झपाट्याने घटतोय। सध्या एकूण सरासरी साठा केवळ 37.70% शिल्लक आहे। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत सध्याचा साठा काहीसा अधिक असला तरी वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत असल्याने चिंता व्यक्त होतीये। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7ही धरणांमधला साठा कमी होतोय। सुमारे धरणात मिळून सध्या सुमारे 5,45,680 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा आहे। त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं। नागपूरमध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे। नागपुरातील बहुतांश भागातला पाणी पुरवठा उद्या बंद राहील। या 36 तासांच्या शटडाऊनचा परिणाम लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, धनतोली झोन, नेहरूनगर झोन, सतरंजीपूर, गांधीबाग, आरसी नगर, मंगळवारी झोन या भागातल्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे। अमृत योजनेअंतर्गत फळ मार्केट भागात काम सुरू असल्याने शटडाऊन करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांनी गरजेपुरतं पाणी साठवून ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।